गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण आपल्या 5व्या चॅप्टरमध्ये म्हणजे इनसाइड द ॲटम या चॅप्टरमध्ये आतापर्यंत काय काय शिकलो. सुरुवातीला आपण शिकलो होतो डॉल्टनची ॲटॉमिक थेरी, त्यानंतर थॉम्सन यांनी सांगितलेली ॲटॉमिक थेरी, नंतर रुदरफोर्ड यांनी सांगितलेली ॲटॉमिक थेरी आपण पाहिली आणि त्यानंतर बोहर्स ॲटॉमिक थेरी यांचा अभ्यास आपण केला. त्यानंतर मॉडर्न ॲटॉमिक स्ट्रक्चर आपण बघितलं. या मॉडर्न ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये आपण बघितलं की सध्याचा जो ॲटॉम आहे त्याचं स्ट्रक्चर कसं असते. तर यामध्ये आपण बघितलं की ॲटमच्या सेंटरमध्ये न्यूक्लियस असते. या न्यूक्लियसमध्ये पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे दोन सब ॲटॉमिक पार्टिकल असतात आणि एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्टमध्ये इलेक्ट्रॉन हा सब ॲटॉमिक पार्टिकल असतो आणि तो न्यूक्लियस भोवती रिव्हॉल्व होतो. तर मागच्या वेळेस आपण प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे दोन सब ॲटॉमिक पार्टिकल पाहिले आणि आता सुरू करूया आपण आपला तिसरा सब ॲटॉमिक पार्टिकल, दॅट इज इलेक्ट्रॉन. बघा, इलेक्ट्रॉन इज अ नेगेटिव्हली चार्ज सब ॲटॉमिक पार्टिकल अँड इट इज डिनोटेड बाय द सिम्बॉल स्मॉल ई मायनस. इलेक्ट्रॉन हा ॲटमचा तिसरा सब ॲटॉमिक पार्टिकल आहे आणि त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतात. त्याला कशाने डिनोट केलं जाते, दर्शवले जाते, स्मॉल ईने दर्शवले जाते. इच इलेक्ट्रॉन कॅरीज 1 युनिट ऑफ निगेटिव्ह चार्ज. प्रत्येक जो इलेक्ट्रॉन असतो, प्रत्येक जो हा इलेक्ट्रॉन सब ॲटॉमिक पार्टिकल असतो त्याच्यावरती 1 युनिट निगेटिव्ह चार्ज असते. मास ऑफ इलेक्ट्रॉन इज 1800 टाइम्स लेस दॅन दॅट ऑफ हायड्रोजन ॲटम. देअरफॉर द मास ऑफ इलेक्ट्रॉन कॅन बी ट्रीटेड ॲज निग्लिजिबल. इलेक्ट्रॉनचं मास जर पाहिलं आपण तर ते हायड्रोजनच्या तुलनेमध्ये 1800 पट इतकं कमी आहे. म्हणजेच आपण असं म्हणू की इलेक्ट्रॉनचं मास हे खूपच निग्लिजिबल म्हणजे नगण्य आहे. पुढे बघा, इलेक्ट्रॉन इन द एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट रिव्हॉल्व इन द डिस्क्रीट ऑर्बिट अराउंड द न्यूक्लियस. हा जो तिसरा सब ॲटॉमिक पार्टिकल आहे इलेक्ट्रॉन, हा न्यूक्लियस भोवती आपला विशिष्ट कक्षेमध्ये राहून फिरत असतो. द ऑर्बिट बिंग 3 डायमेन्शनल इन नेचर, द टर्म शेल इज यूज टू स्टीट ऑफ टर्म ऑर्बिट. आता इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती आपल्या विशिष्ट कक्षेमध्ये राहून फिरत असतो आणि याच कक्षाला आपण ऑर्बिट म्हणतो किंवा शेल म्हणतो. द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इज डिटर्मिन बाय द शेल इन विच इट इज प्रेझेंट. आता इलेक्ट्रॉनची एनर्जी ही किती आहे हे डिपेंड करते तो कोणत्या शेलमध्ये रिव्हॉल्व होत आहे. अर्थात न्यूक्लियसपासून तो कोणत्या शेलमध्ये तो न्यूक्लियस भोवती रिव्हॉल्व होत आहे याच्यावरून त्याची एनर्जी ही ठरते. आता पुढे बघू आपण. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन in the extranuclear part is equal to the number of proton in the nucleus. Therefore, electrical charges are balanced and the atom is electrically neutral. आता एखाद्या ॲटममध्ये जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन असतात आणि त्यामुळे काय होते, प्रोटॉनचा पॉझिटिव्ह चार्ज आणि इलेक्ट्रॉनचा निगेटिव्ह चार्ज, तर हे जे इलेक्ट्रिकल चार्जेस आहे ते बॅलन्स असतात आणि म्हणून ॲटम हा इलेक्ट्रिकली कसा असतो, न्यूट्रल असतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो की व्हाय ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. तर तुम्ही सांगाल की द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन द एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट्स इज इक्वल टू द नंबर ऑफ प्रोटॉन इन द न्यूक्लियस. देअरफॉर इलेक्ट्रिकल चार्ज आर बॅलन्स अँड द ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. सो आय होप तुम्हाला हे इलेक्ट्रॉन समजलं. चला आता आपण थोडं डोकं चालूया. यूज युअर ब्रेन पॉवर. आपण थोडं आपलं डोकं चालूया. बघा, हाऊ मेनी टाइप्स ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल आर फाउंड इन ॲटम. ॲटममध्ये किती सब ॲटॉमिक पार्टिकल असतात? 3. प्रोटॉन, न्यूट्रॉन अँड इलेक्ट्रॉन. सेकंड क्वेश्चन, विच सब ॲटॉमिक पार्टिकल आर इलेक्ट्रिकली चार्ज. कोणता सब ॲटॉमिक पार्टिकल आहे जो इलेक्ट्रिकली चार्ज असतो? एक असतो प्रोटॉन जो पॉझिटिव्हली चार्ज असतो आणि एक असतो इलेक्ट्रॉन जो निगेटिव्हली चार्ज असतो. थर्ड क्वेश्चन, विच सब ॲटॉमिक पार्टिकल आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस. न्यूक्लियसमध्ये कोणते सब ॲटॉमिक पार्टिकल्स असतात? 3 पैकी कोणते असतात सांगा? एक असतो प्रोटॉन आणि दुसरा असतो न्यूट्रॉन. फोर्थ क्वेश्चन, व्हेअर आर इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस प्लेस. म्हणजे इलेक्ट्रॉन हे न्यूक्लियस भोवती कुठे फिरत असतात? ते आपल्या स्पेसिफिक ऑर्बिटमध्ये किंवा शेलमध्ये रिव्हॉल्व होत असतात अराउंड द न्यूक्लियस. सो आय होप तुम्हाला हे 4ही क्वेश्चन समजले.
चला आता समोर जाऊया आपण. पुढे बघा, द मास ऑफ इलेक्ट्रॉन इज बिंग निग्लिजिबल. तुम्हाला माहीतच आहे की इलेक्ट्रॉनचे जे मास आहे ते खूपच नगण्य आहे. देअरफॉर द मास ऑफ ॲटम इज मेनली ड्यू टू द प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स इन इट्स न्यूक्लियस. ॲटममध्ये 3च सब ॲटॉमिक पार्टिकल असतात, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. त्यापैकी इलेक्ट्रॉनचं मास तर हे खूपच निग्लिजिबल असते, तुम्ही पाहिलंच आहे. मग जे ॲटमचं जे मास आहे ते डिपेंड करते प्रोटॉन आणि न्यूट्रॉनवर इन द न्यूक्लियस. द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन इन द ॲटम इज द ॲटॉमिक मास नंबर ऑफ दॅट एलिमेंट. आता इलेक्ट्रॉनचं मास तर खूपच निग्लिजिबल आहे आणि म्हणून ॲटमचं जे मास डिपेंड करते ते प्रोटॉन आणि न्यूट्रॉनवर डिपेंड करते. आणि जेव्हा आपण प्रोटॉन अँड न्यूट्रॉनचं मास एकत्रितरित्या ॲड करतो त्यालाच आपण ॲटॉमिक मास नंबर असं म्हणतो. त्या एलिमेंटचा ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय? एखाद्या ॲटममधील प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन यांचं मास म्हणजे ॲटॉमिक मास नंबर. द मास नंबर इज डिनोटेड बाय द सिम्बॉल कॅपिटल ए. जे मास नंबर आहे ते कॅपिटल एनी आपण दर्शवतो. एखाद्या ॲटमचं ॲटॉमिक मास नंबर हे कशाने दर्शवलं जाते? कॅपिटल एनी दर्शवलं जाते. द कन्व्हेन्शन म्हणजे सांकेतिक. टू डिनोट द ॲटॉमिक सिम्बॉल, ॲटॉमिक नंबर अँड मास नंबर आर टुगेदर इज शोन ॲज फॉलोज. आता एखाद्या ॲटमचं किंवा एखाद्या एलिमेंटचं जर आपल्याला ॲटॉमिक मास नंबर, ॲटॉमिक नंबर आणि त्याचं सिम्बॉलही दर्शवायचं असेल तर ते खालील पद्धतीने दर्शवता येते. बघा, या पद्धतीने ते दर्शवता येते. ए म्हणजे ॲटॉमिक मास नंबर, झेड म्हणजे ॲटॉमिक नंबर आणि इथे सिम्बॉल त्या एलिमेंटचा किंवा त्या ॲटमचा सिम्बॉल. फॉर एक्झाम्पल, द कन्व्हेन्शनल म्हणजे सांकेतिक सिम्बॉल ऑफ कार्बन. आता इथे बघा, हा कार्बन आहे, कार्बनचा सिम्बॉल आहे, हे आहे ए म्हणजे ॲटॉमिक मास नंबर आणि हे आहे ॲटॉमिक नंबर. कार्बनचा ॲटॉमिक मास नंबर किती? 12. कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती? 6. मीन्स दॅट ॲटॉमिक नंबर दॅट इज द प्रोटॉन नंबर ऑफ कार्बन इज 6 अँड मास नंबर ऑफ कार्बन इज 12. ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? ॲटॉमिक एखाद्या एलिमेंटचा किंवा एखाद्या ॲटमचा ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? त्यातील प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे ॲटॉमिक नंबर. आणि ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय? एखाद्या ॲटमचा ॲटॉमिक मास नंबर म्हणजे त्यातील प्रोटॉन प्लस न्यूट्रॉनची ॲडिशन, त्यालाच आपण म्हणतो त्याचा ॲटॉमिक मास नंबर. पुढे बघा, आणि म्हणून याचा ॲटॉमिक मास नंबर किती झाला? 12. याचा ॲटॉमिक नंबर किती झाला? 6. Z is equal to 6, A is equal to 12. From this, it is also learned that nucleus of carbon contain 12 minus 6, that is 6 neutron. आता या कार्बनचा ॲटॉमिक मास नंबर 12 आहे, अर्थात प्रोटॉन प्लस न्यूट्रॉनची ॲडिशन. आता याच्यातून जर आपण प्रोटॉन जर काढून टाकला तर तुम्हाला आपोआपच न्यूट्रॉनची संख्या माहीत होते. 12 minus 6 म्हणजे याच्यातून प्रोटॉन आपण मायनस केले तर मिळाले काय आपल्याला? 6 न्यूट्रॉन. सो आय होप तुम्हाला हे समजलं. आता पुढे बघा, आता थोडं डोकं चालवा. यूज युअर ब्रेन पॉवर. थोडं डोकं चालवा. द सिम्बॉल यूज फॉर ऑक्सिजन इज O. देअर आर 8 प्रोटॉन्स अँड 8 न्यूट्रॉन्स इन इट्स न्यूक्लियस. फ्रॉम दिस डिटरमिन द ॲटॉमिक नंबर Z अँड मास नंबर A ऑफ ऑक्सिजन अँड अरेंज धिस इन अ कन्व्हेन्शनल सिम्बॉल. आता तुम्हाला इथे सांगितलेलं आहे की ऑक्सिजनचा सिम्बॉल आहे O. त्याच्यामध्ये 8 प्रोटॉन आहे आणि 8 न्यूट्रॉन आहे त्याच्या न्यूक्लियसमध्ये. तर तुम्हाला त्याचा ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर सांगायचा आहे. तर काय होईल? त्याचा ॲटॉमिक ऑक्सिजनच्या वरती म्हणजे ॲटॉमिक मास नंबर 8 + 8, प्रोटॉन 8 प्लस न्यूट्रॉन 8 किती झाले? 16. तर तो झाला ॲटॉमिक मास नंबर 16. आणि खाली काय लिहितो आपण? ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? त्या ॲटममधील प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या. एक तर प्रोटॉन घ्या किंवा इलेक्ट्रॉन घ्या, त्याची संख्या ती किती आहे? ते आहे 8. आणि म्हणून ते किती होईल? 8.
Okay. So now second question. Atomic number of carbon is 6. How many electron are there in carbon atom? कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6. तर इलेक्ट्रॉनची संख्या किती असेल त्या कार्बन ॲटममध्ये? तर ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? ॲटॉमिक नंबर म्हणजे ॲटममधील प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या. एक तर प्रोटॉनची घ्या किंवा इलेक्ट्रॉनची संख्या घ्या. तर ती किती येईल? 6 येईल. थर्ड क्वेश्चन पहा. ए सोडियम ॲटम कंटेन्स 11 इलेक्ट्रॉन्स. व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ सोडियम? सोडियम ॲटममध्ये 11 इलेक्ट्रॉन आहे. तर तुम्ही सोडियमचा ॲटॉमिक नंबर सांगा. सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती राहील? ॲटॉमिक नंबर म्हणजे एकतर प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या. इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे? 11. आणि म्हणून सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती राहील? 11. फोर्थ क्वेश्चन. द ॲटॉमिक नंबर अँड मास नंबर ऑफ मॅग्नेशियम आर 12 and 24 respectively. How will you show this by the conventional symbol? मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर आहे 12 आणि ॲटॉमिक मास नंबर आहे किती? 24. तर मॅग्नेशियमचा सिम्बॉल काय आहे? Mg. Mgच्या वरती आपण काय दाखवू? ॲटॉमिक मास नंबर म्हणजे 24 आणि खाली ॲटॉमिक नंबर किती? 12. आता फिफ्थ क्वेश्चन बघा. द ॲटॉमिक नंबर अँड मास नंबर ऑफ कॅल्शियम आर 20 and 40 respectively. कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर आहे 20 आणि मास नंबर आहे 40 रिस्पेक्टिवली. रिड्यूस द नंबर ऑफ न्यूट्रॉन प्रेझेंट इन द कॅल्शियम न्यूक्लियस. तर तुम्ही न्यूट्रॉन त्याच्यामध्ये किती असेल हे सांगा असं म्हटलेलं आहे. तर न्यूट्रॉन किती राहील? 20. कारण ॲटॉमिक मास नंबर म्हणजे प्रोटॉन प्लस न्यूट्रॉनची संख्या आणि म्हणून प्रोटॉनची संख्या किती आहे त्याच्यामध्ये? 20. सो 40 - 20 इज इक्वल टू 20. तर न्यूट्रॉन किती राहतील त्याच्यामध्ये? 20. सो आय होप तुम्हाला हे क्वेश्चन समजले. आता पुढे बघा. डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन. आता एखाद्या ॲटममध्ये जे इलेक्ट्रॉन असतात त्यांचं स्थान कुठे असते याच्याविषयी हे आहे बघा. ॲज पर बोहर्स ॲटॉमिक मॉडेल. बोहरनी जे ॲटॉमिक मॉडेल सादर केलं त्यानुसार इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व इन ए स्टेबल शेल. त्यानुसार इलेक्ट्रॉन हे शेलमध्ये रिव्हॉल्व होत असतात, ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत असतात. दिस शेल हॅव डेफिनेट एनर्जी. आणि या शेलला आपली विशिष्ट एनर्जी असते. द शेल नियरेस्ट टू द न्यूक्लियस इज कॉल्ड फर्स्ट शेल. न्यूक्लियसच्या जवळ जो शेल असतो त्याला फर्स्ट शेल म्हणतात. द नेक्स्ट शेल इज कॉल्ड सेकंड शेल. आणि जो दुसरा शेल असतो त्याला सेकंड शेल म्हणतात. ए सिम्बॉल इज यूज्ड फॉर द ऑर्डिनल नंबर ऑफ शेल. या शेलसाठी n हा सिम्बॉल यूज केला जाते. द शेल इज रिफर्ड बाय द सिम्बॉल KLMN. तर हे जे KLMN हे जे 4 शेल आहे यांच्यासाठी n हा सिम्बॉल यूज केला जातो. करस्पॉन्डिंग टू द ऑर्डिनल नंबर n इज इक्वल टू 1 2 3 4. आणि यांच्यासाठी n हा सिम्बॉल यूज केला जातो. द मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन ए शेल कॅन कंटेन द ऑप्टेन बाय द फॉर्म्युला 2n². आता कोणत्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे यासाठी 2n² हा फॉर्म्युला यूज केला जातो. ॲज द मॅग्निट्यूड ऑफ n इन्क्रीज द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन द शेल इन्क्रीज. जसजशी nची व्हॅल्यू वाढते, nची राशी वाढते तसतसं इलेक्ट्रॉनची एनर्जीसुद्धा वाढते. आता इथे बघा. आता इथे हे शेल दिलेले आहे KLMN. के हा शेल न्यूक्लियसपासून सर्वात जवळ, नंतर दुसरा शेल आहे जवळ L, नंतर M आणि नंतर N. इथे व्हॅल्यू दिलेली आहे यांची. केची जी व्हॅल्यू आहे यांची ती किती आहे? 1. इथे किती येईल? 2. इथे किती येईल? 3. इथे किती येईल? 4. केची n व्हॅल्यू 1, इथे 2, इथे 3, इथे 4. आणि फॉर्म्युला काय आहे? 2 × 1². इथे काय येईल मग? इथे यांची व्हॅल्यू 2 आहे तर इथे काय येईल? 2 × 2². इथे काय येईल? 2 × 3². आणि इथे काय येईल? 2 × 4². आता इथे बघा. इथे के शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन राहतील मग?
2 मल्टिप्लाय बाय 1 स्क्वेअर म्हणजे 2. इथे एनची व्हॅल्यू किती आहे 2. मग इथे काय येईल 2 मल्टिप्लाय बाय 2 स्क्वेअर. मग इथे टोटल इलेक्ट्रॉन किती झाले 8. इथे एनची व्हॅल्यू किती आहे 3. इथे कसं येईल मग 2 मल्टिप्लाय बाय 3 स्क्वेअर. मग इथे किती येईल 18. इथे एनची व्हॅल्यू किती आहे एन शेलमध्ये 4. मग इथे काय येईल 2 मल्टिप्लाय बाय 4 स्क्वेअर म्हणजे इथे येईल 32. सो आय होप तुम्हाला हे समजलं. तर के शेलमध्ये टोटल इलेक्ट्रॉन किती येतील 2. एल शेलमध्ये किती येईल 8. एममध्ये किती येईल 18 आणि एनमध्ये किती येईल 32. पहिल्यामध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8, तिसऱ्यामध्ये 18 आणि चौथ्यामध्ये 32 इलेक्ट्रॉन येतील. आता बघा इथे राईट द मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन ए शेल युजिंग द अबाव टेबल. या टेबलवरून तुम्हाला प्रत्येक शेलमध्ये किती किती इलेक्ट्रॉन सामावून घेऊ शकतात ते लिहायचं आहे. के शेलमध्ये किती होते 2, एलमध्ये किती होते 8, एममध्ये किती होते 18 आणि एन शेलमध्ये किती होते 32.